हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा निमित्त मंचर इथं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि संलग्न संस्थांच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला सुमारे 25,000 नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला। श्रीराम मंदिरात महाआरती आणि ध्वजपूजनानं यात्रेला सुरुवात झाली। प्रभू श्रीराम, भगवान विष्णू, लक्ष्मी, हनुमान तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आकर्षक चित्ररथांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। नऊवारी साडीतील महिलांचा सहभाग, दुर्गा वाहिनीच्या युवतींचं मर्दानी खेळ आणि आकर्षक सजावट ही या शोभायात्रेची वैशिष्ट्ये ठरली। कार्यक्रमाची सांगता भव्य सभेनं झाली। घाटंजीत शुक्रवारी रात्री सुमारे 10:20 सुमारास गिलानी कॉलेज समोरून भरधाव वेगानं जाणाऱ्या दुचाकीस्वार अल्पवयीन मुलानं साईधाम मार्गे जाताना श्वेता प्रशांत बच्चेवार या महिलेला धडक दिली। या धडकेत महिला आणि दुचाकीस्वार दोघेही गंभीर जखमी झाले। अपघातानंतर नागरिक आणि रुग्णसेवक मज्जू पटेल आणि त्यांचे सहकारी तात्काळ मदतीला धावले आणि जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय घाटंजी इथं नेलं। जखमींना अधिक उपचारासाठी यवतमाळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं। स्थानिक नागरिक आता घाटंजीतील सुसाट बाईक स्वारांच्या समस्येबाबत चिंतेत आहेत। नगर परिषदेने लाखोचा खर्च करून बसवलेली मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे अशा घटनांवर कितपत प्रभावी ठरतील हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये करवंदांच्या जाळींना फळं आली असून ही फळं 1 महिन्यात पिकली जातील आणि ती बाजारात दाखल होऊ शकतात। यावर्षी करवंदाचं पीक हे जोरात असून त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय करवंद जमा करून ती बाजारात विकली जातात आणि त्यावर या भागातील लोकांच्या गरजा पूर्ण होतात। या भागामध्ये करवंदाचं पीक हे चांगल्या प्रकारे आलं असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये शहराकडून ताजी करवंद खाण्यासाठी मोठमोठे लोक आपलं कुटुंब घेऊन 4चाकी गाडीनं ग्रामीण भागात येतात। ही मजा काही वेगळीच असते। यावर्षी करवंदाचं पीक हे चांगलं आलं असल्यामुळे आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण होतील या आशेनं ही लोक या ठिकाणी वास्तव्य करतात। हे पीक चांगलं आल्यामुळे ग्रामीण भागात समाधानाची लाट दिसते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। करवंद ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे। ही करवंद आपल्याला आता सोयीसाठी खूप उपयुक्त ठरतात। यातून या व्यवसायातून लोक खूप पैसे कमवतात। ग्रामीण भागात सर्वत्र आढळणारी करवंद ही फळे खूप सुंदर आहेत आणि आपण जर इथे क्षेत्रभेटीसाठी जर आलो तर निसर्गरम्य वातावरण, ही करवंदे इतकी सुंदर लागतात, खाण्यासाठी खूप गोड असतात। असेच विविध फळं आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध आहेत। ही आपल्याला निसर्गानेच दिलेली देणगी। तालुक्यातील सर्व गावांचा समतोल आणि सर्वांगीण विकास घडवून आणणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी केलंय। शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं इथल्या सुपुनाथ मंगल कार्यालय इथं भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी ते बोलत होते। तालुक्यातील सहकार क्षेत्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या लोणकर गटानं मोठ्या संख्येनं शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चर्चा रंगली आहे। या प्रवेशावेळी बाजार समितीचे 8 संचालक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आणि सर्व संचालक, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष आणि संचालक तसंच तालुक्यातील अनेक सरपंच, सदस्य आणि गाव पुढाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी निलेश कुरमेरकर यांनी। निलेश कुरमेरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेला आहे मुरली सुपुनाथ हॉलमध्ये। आज इथं संजय भाऊ राठोड यांचं आगमन होणार आहे आणि कशासाठी आगमन होणार आहे ते आपण आता थेट इथं जाणून घेऊ। तर हे कशाबद्दल इथं येणार आहे आणि काय आहे, तर सर इकडे या। सर तुमचं शुभ नाव काय सर? माझं शुभ नाव संजय राठोड आहे। तर सर आज जो हा इथं प्रोग्राम जे होणार आहे, संजय भाऊ राठोड यांचं आगमन होणार आहे इथं, तर सर हे कशाबद्दलचं आगमन आहे आणि काय आहे प्रोग्राम, कशाबद्दल होणार आहे? माननीय स्वर्गीय सुरेशभाऊ लोणकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही बरेच दिवसापासून मागे काम केले आणि त्याच्यानंतर त्यांच्या निधनानंतर माननीय आशिष भाऊ लोणकर, अभिषेक भाऊ ठाकरे यांच्या आता नेतृत्वामध्ये आम्ही या आपल्या घाटंजी तालुक्यातील सर्वत्र जनतेसाठी माननीय श्री संजय भाऊ राठोड मंत्री यांच्या पक्षामध्ये शिवसेना प्रवेश यासाठी या कार्यक्रमानिमित्त सर्व तालुक्यातील सगळे लोक इथे जमलेले आहेत। म्हणून आम्ही लोकांच्या कामासाठी आमचे जे नेतृत्व आहे माननीय आशिषबाबू लोणकर,
आणि अभिषेकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठरविला आहे. चालले आहे त्यांनी शिवसेना गटामध्ये चाललेले आहे. तर आशिष भाऊ लोणकर त्यांचं नाव आहे. तर आपण नंतर पुन्हा आपल्या घाटंजी तालुक्यातील जे काही गोरगरिबाचे कामं आहेत त्या कामासाठी आशिष भाऊ लोणकर, अभिषेकराव ठाकरे यांनी संजय भाऊ राठोडच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छा दर्शवली. कारण गरिबांचे कामं बिलकुल नाही होत. त्यामुळे या लोकांचा जो विश्वास आहे तो सामान्य जनतेकडे आहे आणि त्याच्यामधून जनतेचे जे महत्त्वाचे प्रश्न सुटतात त्याच्यासाठी संजय भाऊ राठोड एकमेव पर्याय आहे. कारण त्यांची जे कामाची शैली आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कोणतेही कामं असू द्या खूप चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि लवकरात लवकर करतात. याच्यासाठी आमचे लोणकर गटाचे जे महत्त्वाचे नेते आहेत, आशिष भाऊ लोणकर आहेत, अभिषेकराव ठाकरेच आहे, बरेचसे असे मोठमोठे नेते आहेत. त्यांनी असा विचार केला की आपल्याला सामान्य जनतेचा विचार करून संजू भाऊ राठोड यांच्या शिवसेने पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणून हा कार्यक्रम आज आपण इथे घाटंजी तालुक्यामध्ये घेतलेला आहे. धन्यवाद सर. आणि कोणी बोलला? तर बघू शकता आशिष भाऊ लोणकरसाठी हे सारी मैफिल जमलेली आहे आणि आशिष भाऊवर प्रेम करणारे सगळे लोक दिसत आहेत आणि संजय भाऊ राठोडवर पण प्रेम करणारे लोक दिसत आहेत. न्यूज मराठीमधून निलेश कुरमेलकर. चाकण परिसरात गेल्या 15-20 दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यामुळे परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. अनेक दिवसांपासून बुकिंग करूनही सिलेंडर न मिळाल्यानं महिला आणि पुरुष रिकामे सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरले. गॅस एजन्सीकडून उडवाउडवीची उत्तरं मिळणं, कर्मचाऱ्यांची उद्धट वागणूक आणि सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. रास्ता रोकोमुळे नाशिक हायवे आणि तळेगाव चाकण रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि गॅस कंपन्यांनी 2 ते 3 दिवसात पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. जर पुरवठा सुधारला नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिलाय. नाशिकचे कॅप्टन खरात यांच्या महिलांसोबत असलेल्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा अत्यंत वस्तुनिष्ठ आणि गोपनीय पद्धतीने तपास करून सत्य बाहेर आणल्याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र पोलिसांचं अभिनंदन केलंय. मला शिर्डी पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि विशेष करून आमचे ॲडिशनल SP श्रीरामपूर विभागाचे श्री वाकचौरे साहेब असतील किंवा आमचे शिर्डीचे DYSP अमोल भारती आहेत किंवा तिथले PI आहेत. खरं हा प्रकार त्याने उघडकीस आणला पहिल्यांदा गुन्हा शिर्डीत नोंदला गेला आणि तो मग तिथनं मग चक्र फिरायला लागली. नंतर मग स्वतः पोलीस महासंचालकांनी मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मला माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की तात्काळ त्यांनी लॉकआउट नोटीस इश्यू केल्यामुळे आरोपीला पळून जाता आला नाही. आरोपी परदेशात जायच्या तयारीत होता, परंतु तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे लॉकआउट नोटीस दिली गेली आणि त्यामुळे आरोपीला अटक करता आलं. आणि म्हणून जी काही ॲडिशनल SP असतील, SP DYSP शिर्डी असतील यांनी जी तत्परता दाखवली, मला वाटतं नाही तर मग पुन्हा हा आरोपी मोकट झाला असता. म्हणून मला वाटतं खरं हे आता नाशिकमध्ये ही एवढं घटना घडत असताना नाशिकच्या LCBचं काय काम होतं, नाशिकच्या क्राईम ब्रँचची काय जबाबदारी होती, म्हणजे ते सुद्धा खरं म्हणजे पाहण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, इकडे गुन्हा दाखल झाला, सगळे पुरावे शिर्डीत उपलब्ध झाले आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करता. मला पोलिसांच्या कर्तव्याबद्दल शंका घ्यायची नाही आहे, परंतु आपल्या नागाखाली हे सगळं चाललं असताना तिथल्या लोकल क्राईम ब्रँच असतील किंवा LCB जे आपण म्हणतो किंवा तिथल्या बाकी यंत्रणा होती, म्हणजे ते काय करत होते. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील भरवीर येथील प्रगतिशील शेतकरी प्रताप केदू जाधव यांनी आपल्या शेतात कुदरत अन्नपूर्णा या गव्हाचा एकर पीक घेतलाय. या गव्हाची ओंबी पारंपरिक गव्हापेक्षा 1 फूट लांब असून यात 130 ते 140 दाणे आहेत. पीक पारंपरिक गव्हापेक्षा 25 दिवस जास्त काळ लागतं, तरी उत्पादन जास्त मिळेल असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. प्रताप जाधव यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांकडून कौतुकास पात्र ठरतोय. मी अजित प्रभाकर गुले यांच्या शेजारील गावामधील शेतकरी आहे.
आणि हा आमचा पारंपरिक गहू म्हणजे तशा हायब्रिड व्हरायटी आहे या गरिमा शरबती, पण पारंपरेप्रमाणे न करता हे प्रतापराव कायम प्रयोगशील शेतकरी राहिले. त्यांनी वाराणसीचं हे बी उपलब्ध करून हा गव्हाचा प्लॉट केला आणि आता आम्ही लाईव्ह त्याचं प्रात्यक्षिक बघतोय. यांचा आणि माझा गहू एकाच दिवशी पेरलेला. माझा आज रोजी 8 दिवस झाले हार्वेस्टिंग होऊन गेला आणि ॲव्हरेजही फार कमी दिले. आता सरासरी विचार केला तर 3 पटीने ॲव्हरेज यांचं देईल. माझा एकरी फार झालं तर 8-10 क्विंटलच्या घरात भरेल, पण याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे कारण लाईव्ह ते दिसतं. व्हरायटी आणि त्याचं ओंबी पण खूप लांब आहे त्याची. इथे हे बघा, ही आमची पारंपरिक ओंबी आणि ही याचे आता काय नाव बोलले याचं, कुदरत. तर अजून याला एक पाणी देऊन याचं हार्वेस्टिंग व्हायला वेळ आहे. अजून पक्व दाना पण खूप जाड आहे. हे बघा, अजून पक्व नाही झालेला. कुठे तुमच्याकडे दिलं गहू? भयंकर जाड आहे बघा. हा, आणि मेंटेनन्स तेवढाच साहेब. मेंटेनन्स तेवढा. हार्वेस्टिंगचे रेटही एकरी रेट राहतील. त्यांचं उत्पादन जास्त निघाल, पैसे तेवढेच द्यायचे. म्हणजे याच्यात त्यांचं सरासरी 3 पटीने उत्पन्न वाढेल अशी शक्यता आहे. आणि का नाही करू आम्ही आता हे असं मेंटेनन्स तेवढाच असताना असं. तर मग हे प्रयोगशील शेतकरी कायम आम्हाला मार्गदर्शन करतात आणि नवीन नवीन लांबून काही त्यांना वाटेल एक्झिबिशनला भेट देतात, कायम आम्हाला पण मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे त्यांचं चांगलं सहकार्य आम्हाला परिसरात आहे.